धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी मराठवाड्यातून। मराठवाड्यात उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये टँकरची संख्या वाढली, टँकर दुप्पट झालेले आहे। मराठवाड्यातील 256 गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते। संभाजीनगरात सर्वाधिक 223 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। जुलै अखेर टँकरग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या जायकवाडीत 65,178 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। सध्या जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा 54% पोहोचलाय। धरण निम्म्याहून अधिक भरल्यानं मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचा पाणी प्रश्न निकाली निघालेला आहे। मात्र तरीही अनेक भागांमध्ये पाण्याची झळ ही जाणवते। टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। जुलै अखेरपर्यंत टँकरची संख्या वाढलेली आहे। संभाजीनगर शहरासह इतर अनेक गाव पाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। तर कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पाणी पुरवठा केला जातोय? संभाजीनगरमध्ये 223, जालन्यात 109, बीडमध्ये 71 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। लातूरमध्ये 1, धाराशिवमध्ये 8, हिंगोलीत 1 तर नांदेडमध्ये 15 टँकरद्वारे पाणी पुरवलं जातंय। तर टँकरची संख्या आपण पाहतोय। जुलै अखेरपर्यंत ही मराठवाड्यात टँकरने पाणी पुरवलं जातंय। पावसाळ्याचा निम्मा वेळ हा निघून गेलेला आहे। जून जुलैमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं उघडीप दिली, त्यामुळे अजूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। तर उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये टँकरची संख्या दुप्पट झाली आहे। 256 गावात पाणी टंचाई जाणवते। एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 223 टँकर कार्यरत आहेत। मे महिन्यात 210 तर जुलै अखेर 428 टँकरने पाणी पुरवठा। पाऊस न झाल्यास टँकरची संख्या 500 वर जाण्याची भीती आहे। जुलैच्या अखेरच्या आठवड्यात 256 गावं, 131 वाड्यांसाठी 428 टँकर सुरू आहेत। जुलैच्या अखेरच्या आठवड्यात 256 गावं आणि 131 वाड्यांसाठी 428 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। 969 ठिकाणी विहिरींचं अधिग्रहण केलं गेलंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, एकीकडे आपण पावसाचा कहर पाहतोय, मात्र मराठवाड्यात अजूनही पावसाची अपेक्षा आहे। पाऊस पडेल याची वाट बघितली जाते आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ मराठवाड्यावर आलेली आहे। नक्कीच परिणिता, जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सध्याही 428 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वाधिक टँकर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्येच असल्याचे पाहायला मिळतात। एकीकडे जायकवाडी धरण जे आहे ते नाशिकच्या पाण्यावरती भरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या त्यामध्ये 54% पाणी साठा झालेला आहे। तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ जी आहे ती मराठवाड्यावरती आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील टँकरने अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा केला जातात। तर काही ठिकाणी खाजगी टँकरने देखील पाणी पुरवठा होत आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर एकही पाऊस जो आहे तो दमदार झालेला नाही। रिमझिम पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये बरसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साठा जो आहे तो कुठेही वाढलेला नसल्याचं पाहायला मिळतो आणि त्याचेच परिणाम म्हणून जे आहे ते आता टँकरच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतात। कारण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं 270 टँकरनेच पाणी पुरवठा जो आहे तो मराठवाड्यामध्ये केला जात होता। मात्र आता जुलैचा महिना जो आहे तो देखील संपत आला आहे आणि टँकरची संख्या जी आहे ती देखील वाढत जात असल्याचे पाहायला मिळतात। सध्या जर बघितलं तर अनेक भागांमधून टँकरसाठी देखील प्रस्ताव जे आहे ते येत असल्याचे पाहायला मिळतात। कारण जे लघु प्रकल्प असेल, पाझर तलावे असतील, नदी नाले असतील, हे देखील अनेक भागांमध्ये कोरडे ठाक असल्याचे पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता पाण्यावरती होत असल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये विकत पाणी घेण्याची वेळ जी आहे ती भर पावसाळ्यामध्ये नागरिकांवरती वडवत असल्याचे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्या नाशिकच्या पावसामुळे
जायकवाडीमधून ज्या मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो तो जायकवाडी धरण जे आहे ते भरत आहे। मात्र त्यामुळे जर बघितलं तर कुठेतरी पिण्याच्या पाण्याचा दिलासा जो आहे तो मराठवाड्याकरांना मिळणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्र आणि शेती सिंचनासाठी, त्याचबरोबर जालना, हिंगोली या भागांमध्ये देखील शेतीसाठी या ठिकाणाहून पाणीचा वापर केला जातो आणि आता धरण जे आहे ते 54% भरलेलं आहे। त्यामुळे आता अनेक देखील टँकरची धरणाची संख्या जी आहे ती पाण्याची टक्केवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची चिंता जी आहे ती जरी मराठवाड्याची मिटली असली तरी ती टँकरवरतीच आपली तहान मराठवाड्याला यावेळेस भागावं लागते काय, असा प्रश्न आता मराठवाड्यातील जनतेसमोर उपस्थित झाला आहे। कारण पावसाळा लागून 2 महिने संपलेले, आता अद्यापही एकही पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये झाला नसल्याने आता शेतकरीसह सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। अगदी विजय, सध्याची परिस्थिती पाहता, टँकरने पाणी पुरवठा होतोय हे पाहता, पाणी वापरासंदर्भात काही नियम प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत का? नक्कीच जर बघितलं तर अनेक भागांमध्ये शेती सिंचनासाठी जे आहे ते पाणी देखील बंद करण्यात आलं होतं। त्याचबरोबर जायकवाडी धरणामधून औद्योगिक क्षेत्रासाठी देखील पाण्याची बचत जी आहे ती करण्यात आली होती। त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाणी कपात जी आहे ती देखील झालेली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं सुरुवातीपासूनच पाणी टंचाई जी आहे ती जाणवत असल्याची पाहायला मिळतात। अनेक भागांमध्ये 8 दिवसाआड किंवा 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता सध्या नवीन पाईपलाईन जी आहे ती सुरू आहे, त्या अंतर्गत आता छत्रपती संभाजीनगरला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा या पद्धतीचं नियोजन केलं जात आहे। मात्र सध्या जर बघितलं तर टँकरनंच पाणी पुरवठा जो आहे तो शहरामध्ये देखील केला जात आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील त्याच पद्धतीने पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं पाहायला मिळतोय। प्रणिता जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मराठवाड्यात